आदिनाथ, Yes. वायफळ बटेवर स्वागत आहे. माझ्या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट. एक फेज होती, मी आणि जिजा आम्ही बसून अख्खा न्यूटेलाचा डबा संपवायचो. शपथ. ब्लॅक कॉफी पितो. ब्लॅक कॉफीमध्ये मी तूप घालून पितो. बुलेट कॉफी. हिअर इट इज माय व्हाईट टी शर्ट. तुझ्याच एका प्रोजेक्टच्या प्रीमियरला मी आलो होतो शर्ट घालून आणि कॉफी सांडवली मी गाडीत चालवता. मागच्या वेळी जेव्हा तू आला होतास वायफळ गप्पांच्या एपिसोडवर, तेव्हा आपण एकत्र डबा खाल्ला होता. त्याला आता लेन्स नाही आहे, कारण आता ती लेन्स प्रेक्षकांच्या हवाली आम्ही केली. हो 1 तारखेपासून. खूप मजा आली मला. असं मी कधीच केलं नव्हतं आधी. इट वॉज क्वाईट क्रेझी. आदिनाथ, Yes. वायफळ बटेवर स्वागत आहे. थँक्यू. कसं वाटतंय? थोडं टेन्शन आलं मला. टेन्शन कारण आय डोंट नो हाऊ इज गोन गो. तेच तर फिगर आउट करायचं. सो बटवामध्ये आपलं ब्रीफ सिम्पल आहे. आय विल आस्क यू टू गेट ऑब्जेक्ट्स आणि ते ह्या बटव्यातनं आणायचंय आणि आम्हाला माहित नाही तू कोणत्या ऑब्जेक्ट्स बद्दल बोलणार आहेस, Correct. पण त्या ऑब्जेक्ट्सनं काही ना काहीतरी स्टोरी असणार आहे. आता आपण डायरेक्ट सुरुवात करू थेट पहिल्या ऑब्जेक्टने. फिरता फिरता काहीतरी आपल्याला सापडतं तिकडे, ते आपण उचलतो किंवा विकत घेतो किंवा मनात साठवतो, असं सुद्धा असतं. आणि ती जी वस्तू आहे ती त्या जागेची एक सॉलिड मेमरी होल्ड करून ठेवतं. तर अशी कोणती गोष्ट तुझ्याकडे आहे जी आम्हाला दाखवू शकतोस, जी पिक्ड अप फ्रॉम अ ट्रिप अशी आहे? बटव्यातनं काढायची आपल्याला. तर पिक्ड अप फ्रॉम अ ट्रिप. शोधून काढ एकदम नॅचरल. देअर इट इज. ओके. गॉट इट. काय आहे ही सांग मला. 2019 मी आय एम अ फूडी अँड आय लव्ह ट्रॅव्हलिंग फॉर फूड. म्हणजे मी जर कुठल्या नवीन ठिकाणी गेलो की मला तिकडची लोकल डिश काय असेल, खासियत काय असेल, ते मला चाखायला खूप आवडतं. आणि त्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकतो. पण 2019 मी एक शॉर्ट फिल्म केली होती, पर्स्पेक्टिव्ह नावाची. आणि त्याला बऱ्याच इंटरनॅशनल फेस्टिवल्समध्ये त्याला ती सिलेक्ट केली गेली आणि ती स्टुटगार्ट इंडियन फिल्म फेस्टिवलला सिलेक्ट झाली होती. ओके. विच इज अ व्हेरी इंटरेस्टिंग फेस्टिवल. मी पहिल्यांदा तिथे गेलो. ती खूप अशी महत्त्वाची पण छोटी अशी कॉम्पॅक्ट फेस्टिवल आहे. नॉर्मली कॅन्स इतक्या अशा मोठ्या फेस्टिवल्स असतात, इफी आणि हे सगळं, की तिथे खूप लोक असतात आणि खूप इथे पसारा खूप मोठा असतो. पण इथे महत्त्वाची लोकं असतात पण खूप कॉम्पॅक्ट असल्यामुळे, म्हणजे वी आर सिटिंग अक्रॉस अ टेबल विथ लॉट ऑफ बिग पीपल. बरोबर. इंटिमेट अँड इम्पॉर्टंट अशी ती खूप इंटरेस्टिंग फेस्टिवल होती. पण ती फेस्टिवल झाली आणि त्यानंतर मी जर्मनी एक्सप्लोअर करायचं ठरवलं. आणि मी एका खूप सुंदर एका टाऊनला गेलो होतो. त्याचं नाव आहे हायडलबर्ग. जे मला वाटतं इज वन ऑफ द ओल्डेस्ट टाउन्स इन युरोप, डेटिंग टू 2500 years का असं काहीतरी असणार ते. आणि मला अशी एक सवय आहे, मी जिथे कुठे जातो नवीन ठिकाणी, जर इंटरनॅशनल असेल, कारण ते त्याचं गुगलवरती जास्त बेटर सर्च करता येतं. इंडियात पण आता बऱ्याच गोष्टी आपल्याला सापडतात नेटवर. तर मी ट्रिप ॲडवायझरवर जातो आणि त्याच्यावर सर्च करतो. आणि आय सर्च फॉर द ओल्डेस्ट. फर्स्ट आय गुगल की द ओल्डेस्ट रेस्टॉरंट, कारण इट इज द ओल्डेस्ट टाउन. आणि ते इतकं सुंदर टाउन आहे ना, सगळं असं स्टोन बिल्डिंग्स आणि इट इज एका डोंगराच्या पायथ्याशी, आणि डोंगरावरती एक जुना असा कॅसल आहे, हायडलबर्ग कॅसल. तर त्या टाउन तुम्हाला दिसत असेल आता स्क्रीनवर. हां. आणि त्या टाउनच्या मी अशा गल्ल्या एक्सप्लोअर करत होतो आणि मी खूप जुने मला पब्स दिसत होते, रेस्टॉरंट दिसत होते. तर मी असं विचार करतो की लेट्स फाइंड आउट ओल्डेस्ट रेस्टॉरंट इन हायडलबर्ग, or the first restaurant in Heidelberg. So I got 2-3 names and one was dating back to 1600s. हो. तर म्हटलं की लेट्स गो, इथे गेलंच पाहिजे आपण. आणि ते खूप कुठेतरी बोळात होतं आतमध्ये. मला चालत जायला तिकडे एक तासभर लागलं असेल. मी फायनली तिथे पोचलो आणि सगळं असं स्टोन आणि वूड स्ट्रक्चर होतं. आणि त्या वूड पण असं ते असं जुनं झालेलं लाकूड असतं ना, त्याला असं काळसर झालेलं.
आणि आतमध्ये सगळे असे फोटोज फ्रेम सगळे लावले होते, World War I पासूनचे फोटो फ्रेम्स सगळे, आणि खूप काय मी आय वॉज मेजमराइज बाय ऑल दॅट. मला एक तर हिस्ट्री खूप, हा विषय मला खूप आवडीचा विषय, आणि आपले महाराजांचे किल्ले पण असतील तिथे जाऊन मला सगळ्यात भारी काय वाटतं म्हणजे आता सिंधुदुर्ग किल्ला असेल किंवा रायगड असेल, तिथे जाऊन तो जो मेन दरवाजा असतो ना आणि तो उंबरा असतो, तर मी असं इमॅजिन करत होतो की ह्या उंबऱ्यावरून महाराज गेले असतील, त्यांचा पाय पडला असेल, त्या उंबऱ्यावरती माझा पाय पडतोय किंवा मी हात लावतो. सच अ अमेझिंग, इट्स अ टाइम ट्रॅव्हल ना. तर मी त्या रेस्टॉरंटमध्ये बसले होतो एका कोपऱ्यात, आणि काहीतरी त्यांचं फेवरेट काय कीश का काहीतरी मी असं ऑर्डर केलं होतं, आणि आय वॉज हॅव्हिंग इट, आणि बघत होतं पेंटिंग आणि फोटोज बिटोज. मी निघताना मी तिकडचा जो मालक होता त्या रेस्टॉरंटचा, मी त्याला विचारलं की व्हॉट इज द ओल्डेस्ट पोझेशन यू हॅव, तुमचं सगळ्यात एक जुनी वस्तू कुठली आहे ह्या, विच इज द मोस्ट प्राइज्ड पोझेशन ऑफ दिस रेस्टॉरंट, जे तुम्ही इथे ठेवलं, कलेक्ट करून ठेवलं. तर तो मला घेऊन गेला एका कोपऱ्यात जिथे काही टेबल्स होते खिडकीपाशी, त्याने मला दाखवलं वर. तर तिथे त्या टेबलच्या वर मार्क ट्वेनचा पोर्ट्रेट होता, ओके, साइन्ड बाय मार्क ट्वेन. आय वॉज लाईक इन्सेन. मार्क ट्वेन इथे बसून गेला होता, त्यांनी इथे बसून त्याच्या अनेक गोष्टी लिहिल्या असतील, कमाल. मग तिथून मी एक काहीतरी सुविनर घ्यायचं मी ठरवलं, आणि तिथून मी एक हा जो तुम्हाला दिसतोय आत्ता, तो एक शॉर्ट ग्लास आणला, काचेचा ग्लास आहे, ज्याच्यावर त्या रेस्टॉरंटचं नाव कोरलं आहे. वा, ते मी तिथून घेतलं. सो दॅट इज समथिंग व्हेरी स्पेशल. प्लेसेस विथ स्टोरीज, या दे स्टे लॉंगर, अमेझिंग ना इन युअर हेड. आणि हे जुना मला पण फार क्रेज आहे. हो, ते विचार करणं की इकडे कोण कोण लोक येऊन गेले असतील, त्यांनी त्यांच्या त्या काळच्या दिवसाबद्दल गप्पा मारल्या असतील. बघ ना, कोणाला काय टेन्शन असेल, त्याचा मित्र त्याला म्हणाल चल काय फरक पडतो, आणि असं तिथे झालेले त्या टेबलवर. सो बटव्यातनं पुढची गोष्ट तू अशी काढणार आहेस जी तू रोज तुझ्याबरोबर कॅरी करतोस, पण ती अनयुज्युअल आहे. म्हणजे अगदी फोन वगैरे असं नाही, समथिंग विच इज अनयुज्युअल बट यू कॅरी इट डेली, रोज तुझ्यावर असते. बरं, अशी तू काढ ह्याच्यातनं वस्तू. आपल्याला दिसतो आहे घरच्या तुपाचा डबा. मला एक सवय आहे, मी ब्लॅक कॉफी पितो, आणि ब्लॅक कॉफीमध्ये मी तूप घालून पितो, बुलेट कॉफी. पण मला ते घरचंच तूप लागतं त्यासाठी, आणि ते तूप माझं घरचं तूप म्हणजे माझी आई कढवते, म्हणजे घरी आई तूप कढवते. आणि इट इज ऑल्सो समथिंग दॅट कम्फर्ट्स मी ऑल्सो, की एक घरची वस्तू माझ्यासोबत असते, माझ्या आईने बनवलेली वस्तू माझ्यासोबत असते ती. सो इट्स काइंड ऑफ सायकोलॉजिकली पण इट इज व्हेरी कम्फर्टिंग फॉर मी, राईट. आणि दॅट इज समथिंग आय ऑलवेज लुक फॉरवर्ड टू. माझ्या रोज सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावरती मी ब्लॅक कॉफी तूप घालून पितोच. आणि म्हणजे जगातली कुठली कॉफी असो, तूप घरचं आहे. हां, ॲक्च्युली माझी कॉफी पण घेऊन मी फिरतो. माझ्याकडे एक बास्केट असतं गाडीत, त्या बास्केटमध्ये कॉफी, तूप आणि माझं मग, ह्या 3 वस्तू माझ्यासोबत असतात ऑलवेज. वेन आय एम ट्रॅव्हलिंग विथ माय कार, माझी गाडी घेऊन जेव्हा नॉर्मली शूटिंगला जेव्हा जातो तेव्हा ह्या 3 गोष्टी माझ्यासोबत असतातच. हेच वियर्डली कम्फर्टिंग पण आहे, कारण घरची आठवण, आईचा एक सहवास, आणि छान चव कॉफीला. सो एकत्र मिक्सचर, त्याला बुलेट कॉफी असंच म्हणतात. जर तुम्हाला माहित नसेल तर ब्लॅक कॉफीमध्ये तूप टाकायचं वरतून, बुलेट कॉफी. आणि ते खूप चांगलं असतं आपल्या डायजेशनसाठी, कारण एकतर कॉफी लीड्स टू कॉन्स्टिपेशन टू मच. आपण 2-3दा कॉफी पितो, तर इट काइंड ऑफ द तूप जे असतं इट लाईन्स युअर गट्स अँड इजेस द डायजेशन. सो त्याचबरोबर मला असं वाटतं की आपण जसे आपल्या शरीराला ठेवतो तसंच आपण आपल्या मेंटल हेल्थलाही ठेवतो, आणि आवर फिजिकल हेल्थ रिफ्लेक्ट्स इन आवर मेंटल हेल्थ. सो इफ युअर गट इज क्लीन, युअर माइंड इज क्लीन. आणि त्यामुळे इट्स काइंड ऑफ अ डिस्ट्रेसर ऑल्सो फॉर मी. राईट. ब्लॅक कॉफी तूप घालून इज व्हेरी कम्फर्टिंग. इट्स व्हेरी इझिंग. इट्स व्हेरी स्पिरिच्युअल ऑल्सो.
झोन आहे तुला झोन आहे तो. तसं आता तू म्हणालास की एव्हरीडे कॅरी आणि या गोष्टी तू ते मस्त बास्केट घेऊन गाडीत असतं, तसं तुझं एक एव्हरीडे कॅरी आमच्याकडे आहे. ते मी काढतो बटव्यातनं. हा आहे काटा. तू माझा काटा काढलास? ऍक्च्युली काढलेला आहे, लिटरली काढलेला आहे. मागच्या वेळी जेव्हा तू आला होतास वायफळ गप्पांच्या एपिसोडवर, तेव्हा आपण एकत्र डबा खाल्ला होता. आम्ही तुझा डबा पण खाल्ला होता, म्हणजे घरी ओरडणार नाहीत तुला. आणि मी एक सुविनियर ठेवून गेलो होतो. हा, आणि तू काटा विसरला होतास. तो काटा आम्ही घरं बदलली, काटा आमच्यावर सदैव राहिला. क्या बात. कधीतरी त्याला देऊ. तर आज ह्याचा एक लूप पूर्ण झाला. ही आपली वी आर ऍक्च्युअली एट अ फोर्क इन आवर लाईफ राईट नाउ. किती म्हणजे बघताय तुम्ही मेटाफर्स. तर आम्ही आज तुला सुपूर्त करतो. आता ह्यावेळी चमचा ठेव, पुढच्या आहे तुला मी चमचा देईन. नाईस. ती छकुल्यापासून आत्तापर्यंत बघितलं तर तू विविध कॅरेक्टर्स आत्तापर्यंत प्ले केलेले आहेस, आणि कॅरेक्टर्स बऱ्यापैकी काय म्हणता येईल डेन्स कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये प्रत्येक कॅरेक्टरला खूप मस्त बॅक स्टोरी आहे, आणि देर इज समथिंग दॅट कॅरेक्टर इज सिकिंग. तर असं होतं का काय कळा की कॅरेक्टर्सच्या काही गोष्टी तू तुझ्याकडे ठेवतोस किंवा असं, तेच आपलं पुढचं ऑब्जेक्ट बटव्यात नाही येणार आहे ते. बटव्यातून मी काहीतरी आता काढणार आहे, आणि हे काय आहे हे तुम्हाला कळेलच. हा जो चष्मा आहे हा डिटेक्टिव्ह धनंजयचा चष्मा आहे, आणि बाबुराव अर्नाळकर हे खूप मोठं नाव आहे आपल्या साहित्यातलं, आणि 1950s to 1970s हा काळ त्यांनी खूप गाजवला होता. आजही त्यांचं रेलेव्हन्स आहे. त्यांनी अनेक डिटेक्टिव्ह नॉवेल्स लिहिल्या, आणि त्यांचे अनेक डिटेक्टिव्ह कॅरेक्टर्स पॉप्युलर झाले होते तेव्हा. त्यातलं सगळ्यात पॉप्युलर डिटेक्टिव्ह कॅरेक्टर म्हणजे डिटेक्टिव्ह धनंजय आणि छोटू. आणि मी काही वर्षांपूर्वी त्यांची काही पुस्तकं वाचली. त्यातलं रहस्य जाल हे पुस्तक पण वाचलं होतं, आणि माझ्या डोक्यात अशी आयडिया आली की आपण ह्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे. तर मी अर्नाळकरांच्या पुस्तकांचे राईट्स चेस करायला लागलो, आणि वैजयंती अर्नाळकर ही त्यांची नाथ मुंबईतच असते, आणि एक मिडल मॅन मला सापडला जो मला त्यांच्यापर्यंत पोहोचवणार होता. आणि त्या माणसाने मला सांगितलं की आत्ता त्यांना कॉन्टॅक्ट नका करू, कारण काहीतरी त्यांची फॅमिली इमर्जन्सी होती त्या काळात. बरोबर. तर 1 महिन्यानंतर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. मी म्हटलं ठीक आहे, 1 महिन्यानंतर करतो. मग मी नंतर माझ्या कामात बिझी झालो, आणि 2 महिन्यानंतर मी कॉन्टॅक्ट केलं, आणि मी वैजयंती अर्नाळकरला भेटलो. आणि वैजयंतीला भेटून मी तिला विचारलं की मला तुमच्या आजोबांच्या पुस्तकांचे राईट्स हवेत, मला काहीतरी फिल्म किंवा वेब सिरीज असं काहीतरी करायचं आहे. ती बोलली अरे मी आत्ताच राईट्स दिले. अरे काळजाचं चर झालं. दिले म्हणजे कोणाला दिले? इंडियन मॅजिक आहे, श्रीरंग गोडबोलेंना. श्रीरंग गोडबोले रंगादादा इज लाईक अ डिअर फ्रेंड. आय वॉज त्रास पण झाला, पण थोडा आनंदही झाला की चांगल्या आहे, इट्स इन गुड हँड्स. तर मी रंगादादाला फोन केला की रंगादादा कॉंग्रॅच्युलेशन्स, मी पण ते राईट्स चेस करत होतो, बट कॉंग्रॅच्युलेशन्स तुला राईट्स मिळालेत. जर काही मदत लागली प्लीज लेट मी नो. आय वुड लव्ह टू बी अ पार्ट ऑफ इट इन एनी वे इफ यू नीड. सच अ ग्रेट मॅन. इतकं त्यांचं मन मोठं आहे. त्यांनी मला सांगितलं की आदिनाथ इट्स अ गुड थॉट, ये मला भेटायला. आणि आम्ही भेटलो, आणि ते बोलले की आपण एकत्र मिळून करूया. तेच म्हणाले. लाईक वाव अमेझिंग. ओके मग काय करूया, कसं करूया, तू सांग काय करायचं आहे. मग आधी आमचा विचार चालला होता की आपण हिंदीत वेब सिरीज करूया ह्याची. पण मग आमचा ते प्रयत्न सुरू झाले, हिंदीत पिचिंग सुरू झालं. पण मग आम्हाला असं जाणवलं की जेव्हा त्याच्यावरती आम्ही वर्किंग सुरू केलं त्या मटेरियलवर, त्यांच्या पुस्तकांवर, तेव्हा मला असं कळलं की बाबुराव अर्नाळकर आणि त्यांचा डिटेक्टिव्ह धनंजय आणि छोटू त्याचा जो DNA आहे, त्याचा जो सोल आहे तो मराठी आहे. कारण त्याचा रिकॉल मराठी माणसाला जो आहे तो पॅन इंडिया माहीत नाही आपल्याला आत्ता, पण मराठीत त्याचं खूप महत्त्व आहे. आपल्या मातीतला डिटेक्टिव्ह आहे तो. आपल्याकडे अशा प्रसिद्ध डिटेक्टिव्ह सिरीज झाल्या नाही आहेत. हो. सो आम्ही ठरवलं की आपण मराठीतच करूया. आणि माझी नुकतीच मीटिंग झाली होती झी5 बरोबर. तर मला माहिती होतं की ते काहीतरी शोधतायत चांगलं कॉन्टेंट वेबसाठी. मी त्यांना रंगादाला सांगितलं आपण झी5ला पिच करूया का.
अँड ही इज लाईक ओके. अँड देन वी वेंट टू C5 आणि तिथून प्रोसेस सुरू झाला. तिथून प्रवास सुरू झाला. मग गिरीश जोशी क्राईम ड्रामा हा म्हणजे तो कोळून प्यालेला आहे आणि इज द लास्ट वर्ड इन दॅट जॉनर असं मला वाटतं. तर आम्ही गिरीशला अप्रोच केलं आणि गिरीशनी ही वेबसिरीज लिहायला घेतली आणि कास्टिंग मग कॅरेक्टरवरती काम बिम आणि मग हा माझा लुक सेट झाला. बरं त्याचे कपडे रंगाधारांची आयडिया होती की आपण त्याला डेनिम जॅकेट आणि डेनिम जीन्स देऊया, कारण त्या काळात ती ट्रेंड बऱ्यापैकी होती आणि आजही इट इज नॉट आउट ऑफ फॅशन. लोक साधी सामान्य माणसं घालतात आणि इट ऑल्सो बिकम्स लाईक एक छोटासा थ्रेड बनतो टू कनेक्टेड टू दॅट इसेन्स ऑफ दॅट कॅरेक्टर. बरोबर. तेव्हाचं तर असं करून आम्ही धनंजय ही भूमिका डिझाईन केली आणि चष्मा घालून दाखव ना. त्याचा हा सुविनियर आहे. त्याला आता लेन्स नाही आहे, कारण आता ती लेन्स प्रेक्षकांच्या हवाली आम्ही केली आहे. हो हो हो. 1 तारखेपासून डिटेक्टिव्ह धनंजय तुमचा होणार आहे, प्रेक्षकांचा. त्यामुळे हा चष्मा तुमचा झाला आणि तुम्ही ह्या चष्म्यातून आता बघा ती वेबसिरीज बघा. 1 मेला डिटेक्टिव्ह धनंजय आणि छोटू तुम्हाला भेटायला येणार आहेत. त्यात डिटेक्टिव्ह धनंजयची भूमिका मी साकारली आणि छोटूची भूमिका पुष्करराज चिरपुटकरनी साकारली आहे. ही वेबसिरीज लिहिली आहे गिरीश जोशी यांनी आणि त्याचं दिग्दर्शन केलं आहे श्रीरंग गोडबोले यांनी. आणि ही वेबसिरीज पहिल्यांदा इंडियन मॅजिक आय आणि स्टोरी टेलर्स नूक हे 2 कंपनीज एकत्र येऊन त्यांनी ह्याची निर्मिती केलेली. वॉट अ कोलॅब. आता हे जे ऑब्जेक्ट आहे ह्याचं ब्रीफ असं आहे की ह्या आयुष्यात बरेच गोष्टी आपल्याकडे असतात, त्यातल्या काही गोष्टी आता टाकून दिल्या तरी चालतील अशा लेवलच्या असतात, पण तरी आपण टाकू शकत नाही. तर अशी कोणती एखादी गोष्ट आहे तुझ्या आयुष्यात जी इट्स व्हेरी डिफिकल्ट टू लेट गो पण तरी तू ठेवलीस? आहे. दाखवू मी? येस. हिअर इट इज माय व्हाईट टी शर्ट. सो आय हॅव अ हॅबिट. आय कांट लेट गो ऑफ द हॅबिट ऑफ वेअरिंग व्हाईट टी शर्ट्स. ओहो. आणि मला ते असं माझं आपलं कसं एक कम्फर्ट फूड असतं आपलं, वरण भात तूप लोणचं मीठ असं छान. तसे माझे काही कम्फर्ट क्लोथ्स आहेत. त्यात व्हाईट टी शर्ट आणि डेनिम्स हे माझ्यासाठी त्यातले असे बॅगी डेनिम्स, व्हाईट टी शर्ट आणि नाईस क्रॉक्स किंवा असे कम्फर्ट चप्पल्स. दिस इज हाऊ आय विल बी गो टू रिलॅक्स्ड लुक. घरी असा चिल करताना मी तुम्हाला असा व्हाईट टी शर्ट आणि बॅगी जीन्समध्ये पण त्याला काय सांडेल का अशी तुला भीती नाही वाटत? कारण मी मेजॉरिटी टाइम मला पण व्हाईट ब्राईट कपडे आवडतात, सो मी शर्ट वर्ट घालून जातो. आणि तुझ्याच एका प्रोजेक्टच्या प्रीमियरला मी आलो होतो शर्ट घालून आणि कॉफी सांडवली मी गाडीत चालवता. कुठल्या रंगाचा शर्ट होता? व्हाईट. वा. पण चांगला तो ब्लीच करता येतो. तिकडे आल्यावर मग लकीली कारमध्ये आम्ही डेनिम जॅकेट्स ठेवतो, सो देन आय पुट अ डेनिम जॅकेट अँड आय केम फॉर द प्रीमियर. नाईस. मग तशी भीती नाही वाटत सांडेल काय म्हणून? नाही, मी जसं फार बाहेर जाताना नाही घालत. म्हणजे आता मी टाळतो, आधी घालायचो, पण घरून मला खूप शिव्या पडतात की असा का जातोयस गबाळ्यासारखा. असा का जातोयस गबाळ्यासारखा. तर मग ते हळूहळू माझी सवय मी मोडली. पण तरी पण माझ्याकडे एक कपाटात अख्खा एक सेक्शन आहे म्हणजे व्हाईट टी शर्ट्स. चांगलं आहे ऍक्च्युली खूप. आणि मिनिमल डोक्याला काय शॉर्ट नाही, डायरेक्ट एक्झॅक्टली उचललं आणि घातलं. एक्झॅक्टली. मला पहिलं वाटलं डिफिकल्ट टू लेट गो मध्ये असं तू तात्या विंचूचं तर भावलं वगैरे असं काहीतरी उत्तर असेल असं वाटलं मला, की तुमच्या घरात आहेत ती खूप. हो आहेत. झपाटलेला 3च्या वेळेस झपाटलेला 2 आम्ही 2013 केलं होतं, तेव्हा काही मर्चंडाईज डॉल्स बनवले होते. त्यातली 2 त्यातला एक बाहुला आहे आणि एक 93चा बाहुला एक आहे अजून. तो पण एक सुविनियर बाहुला होता तेव्हाचा. हो. पण आता लवकरच झपाटलेला 3 येणार आहे आणि त्याची एक वेगळी गंमत असणार आहे. त्याचं वेगळं भावलं. एक्झॅक्टली. 93 म्हणजे माझ्या वयाचं आहे ते भावलं आज. बघ एवढं जुना आहे, एवढा जुना मी आहे बघ. असं ऑब्जेक्ट जे तुझ्या आयुष्याचं टर्निंग पॉईंट म्हटलं की तुला ते ऑब्जेक्ट डोळ्यासमोर येतं किंवा तुला दिसतं किंवा हातात येतं तुझ्या. ओके. तर आपण ह्याच्यातनं काढूया ते. वा.
असं इकडनं बघितल्यावर कॉलेजच्या नोट्स. माझ्या कॉलेजच्याच नोट्स आहेत त्या. ऑफकोर्स, बट यू टेल अस अबाउट दिस. तर हा कॅमेराला दाखवू मी. हा पाणी माझ्या चित्रपटाचा पहिला ड्राफ्ट आहे आणि दिस इज वेअर माय जर्नी ॲज अ डिरेक्टर स्टार्टेड. नितीन दीक्षितनी पहिला ड्राफ्ट हा क्रॅक केला होता. दिस वॉज प्रॉब्ली 2016. 10 वर्ष. या एक्झॅक्टली 10 वर्षांपूर्वी. कलाकृतीचं काम आणि तू लहानपणीपासून बघितलं बाबांचं काम, ह्याच्यामध्ये कोणते तुला साम्य दिसतं का? की तिथून मी एक त्या स्कूल ऑफ थॉटमधनं आलेलं एक, आणि ऑफकोर्स तुझं ओरिजिनल एक नवीन मॉडर्न थॉट असणारच आहे, पण बाबांकडनं शिकलेलं असं काही तुला जाणवतंय का? की हे त्यांच्यामुळेच आय थिंक मी लहानपणापासून बघत आलो, त्यामुळे ती मला लोकांना रिस्क वाटली, पण ते मी बघितलंच आहे लहानपणीपासून. असं जिद्द, म्हणजे वेन ऑल ऑड्स आर अगेन्स्ट यू, स्टील फाइंडिंग द गट्स टू कीप ऑन गोईंग. मला वाटतं हे मी माझ्या वडिलांकडून शिकलो आहे. मला आठवते आत्ता त्यांचं पुस्तकही आलं आहे, डॅमिट आणि बरंच काही. त्यात आय एम शुअर यू मस्ट हॅव मेनी पीपल हॅव रेड इट. अँड 2000 साली माझ्या वडिलांनी एक सिनेमा केला होता, एक हिंदी सिनेमा. त्यात सगळं ही बरं, माझे वडील बँकेत लोन घेऊन घर घाण ठेवून फिल्म बनवायचे, राईट फ्रॉम धूमधडाका. आणि ही केप्ट डुईंग दॅट टिल हिज वन हिंदी फिल्म इन 2000. मासूम वॉज इन 96. नंतर त्यांनी लो मैं आगा नावाची फिल्म केली होती 2000 साली, आणि दॅट फिल्म डिडंट वर्क ॲट द बॉक्स ऑफिस. आणि त्यात ही लॉस्ट एव्हरीथिंग. दॅट खूप मोठं कर्ज त्यांच्यावर आलं आणि त्यांनी घर घाण ठेवलं होतं. 2005 खबरदार हा सिनेमा आम्ही शूट करत होतो कोल्हापूरमध्ये. मी तेव्हा माझा पहिला सिनेमा होता ॲज असिस्टंट डिरेक्टर. जस्ट माझं TY संपवलं होतं आणि मी आता फुल फ्लेजेड वडिलांबरोबर असिस्टंट म्हणून मी काम करत होतो. आणि शूटिंग चालू होतं आणि तिथे बँकेचे मनी लेंडरचे सगळे फोन कॉल चालू होते माझ्या वडिलांना, आणि तो सगळा स्ट्रगल चालू होता. बट ही डिडंट शो इट. लास्ट डे पॅकअप झाला आणि मुंबईत घर नव्हतं आमचं, कारण बँकेने सील केलं होतं घर. आणि मी आणि माझे आजी आजोबा आम्ही पुण्याला जाऊन आमच्या घरी राहिलो. आणि मॉम डॅड दे केम इन बॉम्बे अँड दे वर सर्चिंग फॉर अ प्लेस टू स्टे. भाड्यावरती घर शोधत होते. आणि देन वी शिफ्टेड टू कांदिवली. तर आणि त्यामध्ये पण आम्ही आमचं प्रोडक्शन हाऊस उभं केलं, कोठारी व्हिजन. आणि आमची पहिली मालिका आम्ही प्रोड्यूस केली, मनू धाणवाऱ्याचे. मग त्यातही आम्ही खूप पैसे गमावले. त्यात परत 2-2.5 कोटीचा लॉस झाला. मग परत त्यातून सावरून अजून एक मालिका केली. तसं करत 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 शेवटी जय मल्हार ही मालिका 2015 साली आम्ही त्याची निर्मिती केली. आणि त्यातून आम्ही पहिल्यांदा सगळ्यात प्रॉब्लेममधून बाहेर यायला सुरुवात झाली आमची. त्याच्या आधी अर्थात माझ्या वडिलांनी सगळे त्यांचे जे फिल्म्स होते, धूमधडाका, धीरनादन, झपाटलेला, सगळे ही हॅड अ व्हेरी बिग डील विथ झी. आणि झी बरोबर त्यांनी डील करून ते सिनेमे झीला दिले आणि त्यात अर्ध कर्ज त्यांचं बरोबर फेडलं गेलं. तर हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघितल्यामुळे, आणि ते सगळे प्रॉब्लेम्स असूनही माझ्या आईवडिलांकडून मी जे शिकलो आहे की कितीही संकटं असली तरी हसत राहायचं, अँड फेस देम विथ अ स्माईल, टू हॅव्हिंग द अबिलिटी टू क्रॅक अ जोक अँड टू लाफ ॲट युअर सेल्फ. ही एक सुपर पॉवर आहे. ट्रू. आणि जर तुमच्याकडे ती सुपर पॉवर असेल तर तुम्ही कुठलीही संकटं झेलू शकतात आणि त्याला सामोरे जाऊ शकतात. हे मी माझ्या आईवडिलांकडून शिकलो आणि मला वाटतं ते माझ्या DNA मध्ये, माझ्या नसानसात भिनलं आहे. आणि ते नकळत ते संस्कार झाल्यामुळे कदाचित आय डोंट रिअलाइज द स्ट्रगल. राईट. सो आदिनाथ, आज तू वेळात वेळ काढून आमच्याबरोबर इथे बटव्यातनं गोष्टी काढून त्याच्या गोष्टी आम्हाला सांगायला आलास, त्याच्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप इंटरेस्टिंग फॉर्मॅट आहे. येस. आणि बऱ्याच गोष्टी मलाही आता रिअलाइज झाल्या तुला सांगताना. बरंच ब्रेनस्टॉर्मिंग इथे केलं आपण, बटव्यातनंच ब्रेनस्टॉर्मिंग. करेक्ट. बटवा हे कारण आहे. नाईस. पण आय एम ग्लॅड की आपल्याला अशा फॉर्मॅटमध्ये अशा गप्पा मारता आल्या. विस्तृत स्वरूपाच्या गप्पा आपण आधी मारलेल्या आहेत. तर हा मला एक वेगळा झोन आणायचा होता.
थँक्यू. So, ते झालंच. आणि जसं आपण सगळ्यांना दरवेळी सांगत असतो एपिसोडमध्ये, सगळ्या एपिसोडमध्ये, की जे काही काम चालू असेल आदिनाथचं ते बघा, त्याला प्रेम द्या, कारण हे बघत असताना नवीन नवीन काय काय येतच असणार आहे. करेक्ट. आणि डिटेक्टिव्ह धनंजय ही नवी वेबसिरीज आमची, डिटेक्टिव्ह धनंजय रहस्यजाल, झी5 वर नक्की बघा. हो, आणि त्याची लिंक वगैरे आम्ही टाकून ठेवू, म्हणजे सोपं पडेल लोकांना. राईट. तर एवढं बोलून आपण हा आपला वायफळ बटवाचा एपिसोड इथे पूर्ण करूया येस. आणि सगळ्यांना लवकरच भेटूया. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. थँक्यू सो मच.